दरवाजा बंद करा आणि शांत बसा. गोष्ट सुरू होते आहे. डोंबिवलीच्या त्या जुन्या इमारतीत एक विचित्र शांतता होती. रात्रीचे 11:40. रस्त्यावरचे आवाज जवळजवळ बंद झाले होते. फक्त अधूनमधून वाऱ्याचा आवाज, झाडांचा आवाज असा येत होता. पण तिसऱ्या मजल्यावरच्या फ्लॅटमध्ये काहीतरी वेगळं सुरू होतं. अभिजितने घड्याळाकडे पाहिलं. वेळ झाली. टेबलावर एक पांढरा कागद पसरला होता. त्यावर गोलाकार मांडलेली अक्षरे, इंग्रजी, खाली आकडे आणि बाजूला 2 शब्द, येस ऑर नो. मध्यभागी एक काचेचा उलटा ग्लास. संकेतने घाबरून विचारलं, आपण खरंच करतोय का हे? अभिजितने हलकसं हसत उत्तर दिलं, घाबरायचं काही नाही, फक्त हा खेळ आहे. विशाल मात्र शांत बसला होता. त्याला हे सगळं सुरुवातीपासून पटत नव्हतं, पण तो काही बोलला नाही. खोलीतला मोठा दिवा बंद केला गेला. फक्त एक मेणबत्ती पेटवली. तिचा हलका थरथरणारा प्रकाश भिंतीवर नाचायला लागला. हात ठेवा. तिघांनी आपापले बोट त्या ग्लासावर ठेवले. हलकेच, जणू काही तो स्पर्श जास्त झाला तर काहीतरी बिघडेल. अभिजितने डोळे मिटले. आवाज खूपच मंद केला. जर इथे कोणी असेल तर आमच्याशी संपर्क साधा. 5 सेकंद, 10, 15, पण काहीच नाही. संकेत थोडा हसला. मी सांगितलं होतं ना. टक. ग्लास थोडा हलला. तिघांचे हात अजूनही त्यावर होते, पण कोणालाही तो हलवला असं वाटलं नाही. संकेतचा चेहरा पांढरा पडला. कोण आहे? कोणी हलवलं? अभिजित कुजबुजला. मी नाही. विशालने काहीच उत्तर दिलं नाही. तो फक्त त्या ग्लासकडे पाहत राहिला. अभिजित पुन्हा म्हणाला, जर कोणी इथे असेल तर उत्तर द्या. ग्लास पुन्हा हलायला लागला. यावेळी जास्त स्पष्ट, हळूहळू सरकत. यस स्वर आला. संकेतचा श्वास अडकला. हे हे खरं आहे का? अभिजितचा आवाज थोडा कडक झाला. तू कोण आहेस? ग्लास अक्षरावरून फिरायला लागला. एक एक करून. REMESH. रमेश. विशालने पहिल्यांदाच बोललो. आपल्या ओळखीचं नाव नाहीये. खोलीत पुन्हा शांतता. अभिजित पुढचा प्रश्न विचारतो, तू इथे का आलास? ग्लास थोडा वेळ थांबतो, मग पुन्हा सरकतो. STUCK. म्हणजे अडकलोय. संकेत पुन्हा गोंधळला. अडकलायस? अचानक विशालने हात मागे घेतला. बस, मला नाही करायचं. अभिजित चिडला. अरे नियम आहे, मध्ये हात काढायचा नाही. पण विशाल मागे सरकला होता. त्याचा चेहरा विचित्र झाला होता. जणू काही त्याला काहीतरी जाणवत होतं. त्या क्षणी मेणबत्तीचा प्रकाश जोरात हलायला लागला. खिडकी बंद होती, दरवाजा बंद होता. तरीही वारा. संकेत घाबरून म्हणाला, हे बरोबर नाही. ग्लास अचानक वेगाने फिरायला लागला. नाही नाही नाही. अभिजित ओरडला. थांब, जरा थांब. पण आता काहीच त्यांच्या हातात नव्हतं. मेणबत्ती एकदम विझली. पूर्ण अंधार. 3 सेकंद. कोणीच हललं नाही, कोणीच बोललं नाही. आणि मग विशालचा आवाज आला. पण तो आवाज विशालचा नव्हता. खूप खोल, जड. तुम्ही मला का बोलवलं? संकेत थरथरला. विशाल. मोबाईलचा प्रकाश लागला. प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर पडला. त्याचे डोळे पूर्ण काळे झाले होते. ओठांवर हसू, पण ते हसू मानवी नव्हतं. मी जात नाही आता. अभिजित मागे सरकला. त्याच्या डोक्यात एकच गोष्ट घुमत होती, आपण चूक केली. विशाल हळूहळू उभा राहिला. दार उघडलं तुम्ही. क्षणभर शांतता. तो पुढे एक पाऊल टाकतो. आता मी बाहेर जाणार नाही. धाडकन. दरवाजा आपोआप बंद झाला. संकेत ओरडला. लॉक झालं काय? पण लॉक आतूनच लागलेलं होतं. विशाल किंवा जे काही त्याच्या हात होतं हळूहळू त्यांच्या दिशेने चालायला लागलं. खेळ संपला नाही अजून. त्याचा आवाज आता 2 थरांचा झाला होता. एक विशालचा आणि दुसरा कोणीतरी वेगळा. आता माझी पाळी. दरवाजा धाडकन बंद झाल्यावर खोलीत एकदम शांतता पसरली. ती शांतता जी कानात गोंजते. मोबाईलचा प्रकाश अजूनही चालू होता. त्याच्या फिकट उजेडात विशाल उभा होता, पण त्याची उभी राहण्याची पद्धत चुकीची होती. पाठीचा कणा थोडा वाकलेला, मान एका बाजूला झुकलेली. जणू काही शरीरावर त्याचं नियंत्रण उरलेलं नव्हतं. संकेत हळूहळू मागे सरकला.
विशाल, काय झालंय तुला? विशालने मान हळूच सरळ केली. एकटक त्याच्याकडे पाहिलं आणि ओठ हलले. विशाल, विशाल नाही आता. तो आवाज एकाच वेळी दोन आवाज होता. एक वरचा, एक खालचा. अभिजितने धाडस केलं. तो पुढे आला. कोण आहेस तू? विशालच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. खूप हळू पण भयानक. तुम्हीच मला बोलावलं. संकेत घाबरून म्हटला. आपण फक्त खेळ खेळत होतो. अचानक विशाल जोरात ओरडला. हा खेळ नाही. त्या आवाजाने भिंतीवरील आरसा एकदम तडकला. रेषा पसरल्या. जणू काही आतून काहीतरी बाहेर येत आहे. अभिजितचा आत्मविश्वास ढासळायला लागला. आता थांबवू शकतो हे, नाही का? विशाल हळूहळू त्याच्याकडे वळला. डोळे पूर्ण काळे. थांबवायला नियम लागतात. संकेतने घाईघाईने विचारलं. कोणते नियम? विशाल काही क्षण शांत राहिला. जणू काही आत कोणीतरी विचार करत होतं. मग तो बोलला. 3 नियम मोडले तुम्ही. खोलीतील तापमान अचानक कमी झाल्यासारखं वाटलं. पहिला, खेळ होईपर्यंत हात सोडायचा नाही. संकेतने डोळे मोठे केले. विशालनेच हात काढला होता. दुसरा, जो येईल त्याला परत जाण्याचा मार्ग द्यायचा. अभिजितचा चेहरा पांढरा पडला. आपण त्याला जा असं कधीच सांगितलं नाही. विशालच्या ओठांवर विकृत हसू पसरलं. आणि तिसरा, तो अचानक खूप जवळ आला. इतका की त्याचा श्वास अभिजितच्या चेहऱ्यावर जाणवला. जो नाव सांगेल त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही. संकेतच्या तोंडातून शब्द बाहेर पडले नाहीत. म्हणजे रमेश? विशाल अचानक खळखळून हसायला लागला. ते हसू वेगळंच होतं. ते नाव फक्त दार उघडायला होतं. अभिजित मागे सरकला. मग तू कोण आहेस? विशाल थांबला. हळूहळू मान वर केली आणि खुजबुजला. तुम्हाला वाटतं मी एकटाच आलोय? त्या क्षणी खोलीच्या कोपऱ्यात काहीतरी हललं. मोबाईलचा प्रकाश तिकडे गेला. भिंतीजवळ एक सावली, पण ती कोणाचीच नव्हती. त्या तिघांच्या हालचालींशी जुळत नव्हती. संकेतचा आवाज थरथरला. अभिजित, ती सावली वेगळी आहे. अभिजितने पाहिलं आणि त्याचा घसा कोरडा पडला. कारण ती सावली हळूहळू भिंतीपासून वेगळी होत होती. जणू काही ती स्वतः उभी राहत होती. विशाल शांतपणे म्हणाला. दार उघडलं तेव्हा मी एकटा नव्हतो. संकेत मागे सरकत म्हणाला. नाही नाही, हे शक्यच नाही. अचानक मोबाईलचा प्रकाश लुकलुकायला लागला. 1 सेकंद उजेड, 1 सेकंद अंधार. त्या लुकलुकण्यात ती सावली जवळ येत होती. प्रत्येक वेळी थोडी पुढे. संकेत घाबरून ओरडला. थांब, थांब तिकडेच. पण ती थांबली नाही. अचानक प्रकाश पूर्ण बंद झाला. पूर्ण अंधार. आणि त्या अंधारात 2 आवाज. एक विशालचा आणि दुसरा संकेतच्या अगदी कानाजवळून. आता पुढचा कोण? संकेत गोठून गेला. त्याला कोणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवते असं जाणवलं. थंड बर्फासारखं. तो हलायलाही धजावला नाही. आणि मग मोबाईलचा प्रकाश परत लागला. अभिजित एकटाच उभा होता. संकेत? उत्तर नाही. संकेत? मग त्याने खाली पाहिलं. टेबल जवळ संकेत उभा होता, पाठ करून. हळूहळू तो वळला. त्याचे डोळे पूर्ण काळे झाले होते आणि त्याच्या चेहऱ्यावर तेच हसू जे काही वेळापूर्वी विशालच्या चेहऱ्यावर होतं. विशालच्या आतलं काहीतरी आता एकटं नव्हतं. खोलीत आता 3 जण होते. पण अभिजितला स्पष्ट कळत नव्हतं तो एकटाच आहे. समोर उभे संकेत आणि विशाल, पण त्यांच्या डोळ्यात काहीच उरलं नव्हतं. ना भीती ना ओळख, फक्त काळं आणि रिकामं. अभिजितचा घसा कोरडा पडला. संकेत, विशाल, थांबा. आपण हे थांबवू शकतो. दोघेही काहीच बोलले नाहीत. फक्त हळूहळू त्याच्याकडे चालायला लागले. त्यांच्या चालण्यात एक विचित्र एकसारखेपणा होता. जणू दोघांना एकाच दोरीने ओढलं जात आहे. अभिजित मागे सरकत दरवाजाकडे गेला. हाताने लॉक उघडण्याचा प्रयत्न केला, पण काहीच होत नव्हतं. लॉक जाम झाला होता. उघड, उघड ना. त्याचा आवाज तुटायला लागला. तेवढा त्याच्या मागून आवाज आला. पळून जाण्याचा प्रयत्न. अभिजित थिजला. तो आवाज समोरून आला नव्हता, मागून. त्याने हळूहळू वळून पाहिलं. खोलीच्या कोपऱ्यात एक सावली आता स्पष्ट दिसत होती. ती माणसासारखी होती, पण ती पूर्ण नव्हती. जणू अर्धवट बनलेली. तिचे हात लांब, बोट अस्वाभाविकपणे पातळ आणि चेहरा पूर्ण धुसर. तुम्ही मला आत घेतलं. तो आवाज थेट डोक्यात घुमत होता. ओठ हलत नव्हते, तरीही शब्द ऐकू येत होते. अभिजितने थरथरत विचारलं, तू काय आहेस? क्षणभर शांतता, मग हसू. नावं बदलतात. त्याच्या मागे संकेत आणि विशाल थांबले, पण भूक तीच राहते.
अभिजितला काहीतरी समजायला लागलं. तू शरीरात येतोस? सावली हल्ली, जणू मान डोलावली. एक नाही, क्षणभर थांबली. जास्त. अभिजितच्या अंगावर काटा आला. म्हणजे तू दोघांमध्ये आहेस? त्यावर उत्तर आलं नाही. पण त्या क्षणी संकेत आणि विशाल एकदम एकाच वेळी बोलले, आम्ही एकच आहोत आता. तो आवाज दोघांच्या तोंडातून एकाच टोनमध्ये बाहेर पडला. अभिजित मागे सरकला. नाही नाही, हे शक्य नाही. अचानक टेबलवर ठेवलेला कागद हलला. ग्लास हळूहळू स्वतःहून सरकायला लागला. कोणाचाही हात नव्हता त्यावर. तो थांबला. अक्षरांवर PLAY म्हणजे खेळा. अभिजितच्या डोक्यात एकदम क्लिक झालं. खेळ अजून संपला नाही. विशाल आणि संकेत एकाच वेळी हसले. आता खरा खेळ. अभिजित ओरडला, काय पाहिजे तुम्हाला? क्षणभर शांतता. मग तिसरा. अभिजित गोठला. तिसरा पूर्ण व्हायला हवा. अभिजितनं डोकं हलवलं. नाही, मी नाही. अचानक त्याच्या डोक्यात जोराचा दाब जाणवला. जणू कोणीतरी आज शिरण्याचा प्रयत्न करत होतो. त्यानं डोकं धरलं. नको नको, मला सोडा. त्याच्या कानात कुजबुज. तू दार उघडलंस, आता तूच दार आहेस. अभिजित गुडघ्यावर कोसळला. त्याच्या डोळ्यांसमोर सगळं फिरायला लागलं. समोर संकेत आणि विशाल, मागे ती सावली आणि मध्ये तो. नको, मला नको. तो शेवटचा ओरडला. अचानक सगळं शांत झालं. पूर्ण. 5 सेकंद, 10. मग अभिजित हळूहळू उभा राहिला. त्याचा श्वास स्थिर होता. त्याने डोकं वर केलं. त्याचे डोळे पूर्ण काळे झाले होते. 3 शरीरं, एकच अस्तित्व. आणि खोलीत हळूहळू दरवाजा स्वतःहून उघडला. कर्कश आवाज करत 3 सावल्या त्या खोलीतून बाहेर पडल्या. अभिजित, संकेत, विशाल. पण ते आता तिघे नव्हते. ते एकच होते. कॉरिडॉरमध्ये पूर्ण शांतता होती. रात्रीचे 12:23 झाले होते. तिघे एकाच गतीने चालत होते. पावले एकसारखी, डोळे सरळ, भावना शून्य. खाली जिन्याकडे जाताना त्यांच्या पावलांचा आवाजही जणू एकाच व्यक्तीचा वाटत होता. खाली पोचल्यावर इमारतीचा वॉचमन खुर्चीत झोपलेला होता. संकेत किंवा ते काहीतरी त्याच्यासमोर थांबला. क्षणभर त्याच्याकडे बघत राहिला. मग हलकसा हसला. आणखी एक. विशालचा हात पुढे गेला. वॉचमनच्या खांद्यावर स्पर्श झाला. तो दचकून जागा झाला. कोण आहे? त्याच्या डोळ्यात भीती चमकली. कारण त्याला समोर जे दिसलं ते 3 वेगवेगळे चेहरे नव्हते. 3 चेहरे पण एकच असू. आणि पुढच्या क्षणी त्याचा आवाज बंद झाला. काही सेकंदात सगळं पुन्हा शांत. आता ते 4 जण उभे होते. 4 शरीरं, एकच अस्तित्व. ते हळूहळू इमारतीबाहेर पडले. रात्र अजूनही तशीच होती. शांत, नीरव. रस्त्यावर टॅक्सी उभी होती. चालक मोबाईलमध्ये गुंतलेला. त्यांनी दरवाजा उघडला. एका मागोमाग एक बसले. चालकानं आरशात पाहिलं. कुठे जायचंय? मागून उत्तर आलं, जिथे जास्त लोक आहेत. टॅक्सी सुरू झाली. हळूहळू सगळं मागे सरकतो. ती इमारत, ती खिडकी, ती खोली. टेबलावर अजूनही तो कागद आणि तो काचेचा ग्लास. अचानक ग्लास स्वतःहून हलला. हळूहळू अक्षरांकडे. ते अक्षर होते NEXT म्हणजे पुढचा. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच भयानक गोष्टींसाठी माझ्या SG हॉरर स्टोरीजला सबस्क्राईब करा. पुढच्या रात्रीच्या थरारक प्रवासासाठी भेटूया. तोपर्यंत सावध राहा, कारण भीती सुरू झाली आहे.